बातमी आहे अशोक खरात संदर्भातली। खरातला आता 7व्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे आणि 14 दिवसांची अशोक खरातला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। 8व्या गुन्ह्यामध्ये ताबा मागण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। अशोक खरात संदर्भातली या क्षणाची एक मोठी बातमी कळती आहे। 14 दिवसांची त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे आणि 7व्या गुन्ह्यामध्ये आज त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। सागर, खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी 7व्या गुन्ह्यासाठी मिळालेली आहे आणि आता 8व्या गुन्ह्यात ताबा मागण्यासाठी अर्ज दाखल केल्याचं कळतंय। काय तपशील आहेत? नक्कीच खरं तर अशोक खरात याला ऑनलाईन पद्धतीने म्हणजे विसेद्वारे न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। त्यामध्ये त्याला पुन्हा एकदा आता न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे। 14 दिवसाच्या न्यायालयीन कोठडीमध्ये त्याला न्यायालयीन कोठडी जरी दिली असली तरी त्या पुन्हा एकदा एसआयने 8व्या गुन्ह्याचा ताबा घेण्यासाठी अर्ज दाखल केलेला आहे आणि तो देखील मंजूर करून उद्या पुन्हा एकदा त्याला 8व्या गुन्ह्याच्या तपासासाठी न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे। एकंदरीत बघितलं तर अशोक खरातवरती 8 लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल झालेले आहे आणि त्याच्यावरती तपास एसआयटी करत असताना आपण पाहत होतो आणि आता पुन्हा एकदा हा 8वा गुन्हा आहे। यामध्ये देखील मी देवाचा अवतार आहे असं म्हणत या महिलेवरती लैंगिक अत्याचाराची हा गुन्हा आहे आणि या संदर्भात पुन्हा एकदा न्यायालयामध्ये अशोक खरात याला हजर करण्यात येईल आणि पुन्हा एकदा पोलीस कोठडीची मागणी केली जाईल। ठीक, सागर धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।